मी आलो अशा ठिकाणी जिथे एकावेळी 1,00,000 लोक मेडिटेशन करू शकतात. इथल्या कॅम्पसमधला प्रत्येक कोपरा हा लहान मुलांसाठी खेळायला पर्वणी आहे. इथली लायब्ररी कोणत्याही नॅशनल इंटरनॅशनल लायब्ररीला लाजवेल इतकी भव्य आहे. इथल्या लायब्ररीमध्ये तुम्हाला की नाही लहान मुलांच्या पुस्तकांचा खजिना मिळतो. इथले यात्रा गार्डन की नाही हे पंचमहाभूतांना रिप्रेझेंट करते आणि हे टोटली इंस्टाग्राम वरती आहे काय. इथला कॅम्पस एवढा मोठा की कॅम्पसच्या आत तुम्हाला की नाही ज्युनियर कॉलेज दिसते 11वी-12वीचं. आणखी एक गोष्ट सांगावी होती, इथं 20च्या स्पीड अलाउड नाही आणि हॉर्न वाजवायला पण अलाउड नाही. इथला कॅम्पस एवढा मोठा आहे की चालत फिरणं शक्यच नाही, त्यामुळे इथं ई सायकल आहे, ई बाईक आहे आणि ई रिक्षा सुद्धा अवेलेबल आहे. सो आता तुम्हाला सांगतो मी कुठं आलोय. मी आलोय हैदराबाद पासून 40 किलोमीटर लांब असलेल्या कान्हा शांतिवनमला. इथं आम्ही मेडिटेशनला आलोय आणि हे प्लेस काय ते तुम्हाला आता व्यवस्थित फिरवून दाखवतो. तो आता आपण मेडिटेशन हॉल बघूया. हा जो इतका मोठा दिसतोय ना हा मेन हॉल आहे. मी जे 1,00,000 म्हणलो तुम्हाला वाटत असले कसं काय 1,00,000 इथं बसतील, तर हा मुख्य मेडिटेशन हॉल आहे. त्याच्या भोवती की नाही बाल्कनीज केल्यात काय 2-2 मजल्याच्या, म्हणजे 1-1 मजल्याच्या. ही 1, ही 2, 3, हे 4, ही दोघं आमचं माझं बाळ आणि माझी बायको, आणि 5, आणखी 6. सो हे टोटल की नाही 6 छोटे छोटे त्यांनी की नाही बाल्कनी टाईप स्ट्रक्चर उभा केला आहेत. ह्या सगळ्याला एकत्रित मिळून की नाही ॲट अ टाइम की नाही 1,00,000 लोक मेडिटेशन करू शकतात. तू मेडिटेशन कर ना बाळ, तू मेडिटेशन कर. या हॉलचं आणखीन एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. उन्हाळ्यामध्ये हैदराबादचं टेम्परेचर जास्त असते, बरोबर आहे हां, आणि इथं उकडू नये म्हणून की नाही इथून की नाही अंडरग्राऊंड कोल्ड वॉटर फ्लो केलं जाते काय, त्यामुळे इथं तुम्हाला उकडणार नाही उन्हाळ्यामध्ये. कारण हैदराबादचं टेम्परेचर तुम्हाला माहिती आहे. मी ब्लॉगमध्ये थोडं हळू बोलतोय कारण की इथं काही अभ्यासी बसले असतात मेडिटेशनला. वीर सुद्धा मस्त एन्जॉय करायला आहे कारण की नाही एवढा ओपन स्पेस आहे की नाही, आणि हे आवाज ऐकला आहे चिमण्यांचा वगैरे, हे या सगळ्या गोष्टी याला आवडतात. हे असं की नाही छोटंसं की नाही तळ आहे, काय आहेत की नाही कमळ आहेत, आणि नेहानं वीरला की नाही इथं मासे पकडायला शिकवलंय काय. दाखव 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 लवकर दाखव. अरे कसलं भारी. मोठा मोठा सावडते. नेहा कम्प्लीट प्रो आहे, तिने बघा केवढे पकडले. दाखव दाखव वीर, दाखव की त्यात केवढे आहेत दाखव. हळूहळू, हा हळू हो का वर, आणि की नाही हे ग्लासमध्ये पण बघा. वीर सोड्या बघ, मी सोडतोय बघ, सोडतो आम्ही, सोडतोय फिश ना. हां आम्ही त्रास नाही देऊ शकत, सोडले. तू पण सोड, सोड. शानबाळ रे, शानबाळ शानबाळ. इथले वॉकवे सुद्धा किती देखणे आहेत बघा काय, दाखवतो. पूर्ण वरचा पोर्शन की नाही वेलींनी असं झाकला गेलाय काय, आणि असे वॉकवे केलेत आतल्या बाजूला काय वॉक करायसाठी. फोटो काढू, उभर उभर काढतो. इतकी चांगली गोष्ट आहे की नाही, आमच्या लहान मुलं असल्यामुळं त्यांनी आमच्या रूम्स की नाही आम्हाला चिल्ड्रन पार्कच्या समोर दिल्यात काय बघा. चिल्ड्रन पार्क काहीसा असा आहे, इकडं सगळीकडे बाग आहे आणि खेळायच्या सगळ्या गोष्टी इकडे आहेत. खेळायच्या गोष्टी की नाही लय भारी आहे, तुम्हाला मी आज जाऊन दाखवतो काय. हे स्विंग काय नॉर्मल आहे काय, पण हे बघा इथं की नाही असं गेअर, स्टेअरिंग व्हील, आणि तुम्ही की नाही स्पेसशिप चालवालाय अशा टाईप की नाही इथलं खेळणी आहेत. इथं की नाही हे केलंय, गुहा केलंय, गुहा. आणि ह्या गुहेजवळ की नाही आमचा गोरक्षक आहे बघा, गोरक्षक. हॅलो गोरक्षक, तुमचं नाव काय. तुला हंबा आवडते, हंबाची उम्मा घे, हंबाची उम्मा घे, लवकर लवकर उम्मा घे. छान बाळ. ही जी बाग दिसत आहे ना मी तुम्हाला दाखवले, ही बाग 5% पण नसेल काय, पण मी तुम्हाला की नाही सगळं दाखवत बसू शकत नाही कारण की मग व्हिडिओ मारतात असाच होईल काय. इथल्या किचन मध्ये की नाही लंच, ब्रेकफास्ट, डिनर तिन्ही पण फ्री मिळते 365 दिवस. आणि हो, प्रसाद हा अतिशय सिंपल आणि सात्विक आहे. उगाच म्हणायचं पण म्हणत नाही, पण आम्ही कॅन्टीनला खाल्लं ना त्यापेक्षा हे जे जेवण आहे की नाही इथलं प्रसादाचं, हे खरोखर की नाही जास्त की नाही चांगलं लागाले. ताट आपलं आपलं धुवून ठेवायचं असतं. ओके, तेवढं व्हॉलेंटिअरिंग पाहिजे की ग, है नाही. सो वीरचं दुपारचं झोपाय टायमिंग झाले, त्यामुळे नेहा आणि वीर आता रूमवर आहेत. मी सायकल काढून निवांत की नाही एक्सप्लोर करणार आहे. इथं फुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी आहे, ती तुम्हाला दाखवतो. इंडियाचा खूप भारी प्लेअर आहे हा फुलेला गोपीचंद, यांनी काढलेली अकॅडमी इथं आत एक आहे काय, ती तुम्हाला दाखवतो काय. भैया वो फुलेला गोपीचंद अकॅडमी बैडमिंटन तो फिर आगे क्या है, नर्सरी पेड खरीद सकते. अरे नर्सरीची एंट्री तरी भारी ठेवला थोडा इथं. काय काय बघूया. अरे वा मस्त आहे. नाही हा असते की नाही 100% नाही झाडं खरेदी केली असेल. वाव वाव किती मोठे आहे, मस्तच रे. सायकलचं एक भार आहे, कुठे पण तुम्ही घेऊन जाऊ शकता. मी आजपर्यंत आलोय. वी ग्रो लव लिहिले बघा इथं. ओके, आणि इथं काय लव ग्रोज हिअर लिहिले. मोठे तशी नर्सरी मोठे उगाच म्हणायचं पण म्हणलो नाही काय. हे इथं की नाही बोनसाईचं सेक्शन आहे.
इथं वेगळी झाडं माग आहेत. हे कंटिन्यू की नाही 4 ते 5 की नाही हे आहेत बघा, काय ग्रीन हाऊसेस आहेत. आणि ह्यानी वेगळ्या प्रकारचे इकडे झाड लावले आहेत. आणखी तिकडे पुढं आणि झाड आहेत आणि मागाने एक की नाही कंपाऊंड आहे की नाही तिथं आणि झाडं लावलेत, म्हणजे रोप आहेत बघा. एवढा मोठा विषय आहे. एवढं फॅन्डल मारालोय काय, पण मला अजिबात घाम आलेला नाही, कारण इथे इतकी झाडे वगैरे लावली आहेत की नाही, नर्सरी म्हणत नाही ओव्हरऑल कारणामध्ये. त्यामुळे की नाही इथलं वातावरण की नाही बाकीच्या पेक्षा की नाही म्हणजे टेम्परेचर मला वाटतं 2 ते 3 डिग्री कमी असावं. इथे की नाही केळीच्या झाडांची की नाही शेती दिसायला आहे तुम्हाला. त्याचप्रमाणे इथं की नाही ॲवोकाडो वगैरे बाकीची फळं सुद्धा ऑर्गॅनिकली की नाही हे उगवतात. आणि इथं कॅन्टीनमध्ये की नाही फ्रूट स्टॉलला की नाही आहेत काही हीच फळं. सो बॅडमिंटन अकॅडमी आलेली आहे ढॅन्टना. आणि हा जो फोटो तुम्हाला दिसतोय ना, हे आहेत फुलेला गोपीचंद. सो सॅडली त्यांनी म्हणत आहेत की आज सोडू शकत नाही कारण आज सुट्टी आहे संडे. पण एरवी तुम्हाला जर इथं आत यायचं असेल तर इथं जिम आहे, स्क्वॉश आहे और क्या काय टेबल टेनिस आहे, बॅडमिंटन तर आहेच ऑब्व्हियसली कारण फुलेला गोपीचंद यांची अकॅडमी आहे. स्क्वॉश, बॅडमिंटन, जिम और क्या बोला आपने, टेबल स्विमिंग पण आहे. आणि इथं मात्र तासाला 300 रुपये आहे काय, जर तुम्हाला बाहेरच्या नाही यायचं असेल तर. अदरवाईज तुम्हाला मेंबरशिप घ्यायला लागेल काय. साईडली मी तुम्हाला दाखवू शकत नाही, बघू नेक्स्ट टाइम. नुसतं व्हिजिट अलाउड आहे पण ते मंडे टू सॅटर्डे अलाउड आहे काय. त्यामुळे आता जाऊया बॅक टू पॅव्हिलियन. वीर पाशी जाऊन बसतो आता. बाय. सो कान्हामध्ये डेली 2 सत्संग होतात, एक मॉर्निंग असतो आणि एक इव्हनिंग असतो. इव्हनिंगचा सत्संग नेहा अटेंड केला आणि मी वीरला सांभाळणार. सकाळच्या सत्संगला मी गेलो आणि नेहाने वीरला सांभाळलेलं काय. आता ही दोघं सायकलनं जातो म्हणलं, मी ह्याच्या सोबत फक्त मागणं जातो. तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो काय कान्हाबद्दल. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. आता ह्या आजी आहेत ना, त्या इथं अभ्यासी म्हणून आलेत किंवा ह्या दिदी की नाही ह्या अभ्यासी म्हणून आलेत काय. सो इथं हे जे अभ्यासी आलेत की नाही हे इथं व्हॉलेंटिअरचं काम करतात काय. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता का ना स्वतःहून. म्हणजे मगाशी कसं तुम्ही काय प्लेट वगैरे धुवून ठेवायच्या होत्या की नाही, तसं जे छोटी मोठी कामं आहेत ना सगळे करतात. आणि लोक की नाही खूप मोठी आहेत, म्हणजे IAS IPS वगैरे लोक आहेत. कोणत्याही प्रकारचं न लाजता हे काम केलं जाते ॲज अ व्हॉलेंटिअर म्हणून केलं जाते. ही गोष्ट इथली खूप चांगली आहे. तुम्ही काय मॅचिंग केले का मॅचिंग? हो, मेडिटेशनला बस काय व्यवस्थित, मी त्याला सांभाळतो नीट, खेळायला घेऊन जातो. आला मेडिटेशन हॉल, राईटला घ्या आज, चल सायकल लावायला राईट. हा आलो मी पण. सो इव्हनिंग सत्संग झालाय, नेहाला न्यायला आम्ही आणि एवढी पब्लिक आहे बघा. इथंच बसलेले नाहीत, शिवाय की नाही जसं जागा मिळेल तसं बसलेत. हे बघा इथं पण बसलेत काही लोक. तर नेहाची वाट बघूया. सकाळचे 6 वाजले आहेत आणि मी मॉर्निंग मेडिटेशनला आलोय, जे 6:30 वाजता असतं. बरं नाही थंडी आहे, खोळ्यासारखी थंडी आहे. मी इथं मेडिटेशनच्या हॉलपर्यंत की मी सायकलनं आलो, पूर्ण गारटलोय, गाडीत बसलो आणि हिटर चालू केलाय. प्रचंड थंडी आहे. मेडिटेशन करूया आणि त्याच्यानंतर सायकल देऊया आणि मग आपण निघणार आहे. मस्त मॉर्निंग मेडिटेशन झालं. 11 डिग्री टेम्परेचर आहे. पण एकदा मेडिटेशन चालू झाल्यानंतर ना अजिबात थंडी वाजली नाही. आता आपण सायकल देऊन या काय. माझं वजन लय वाढलंय कारण सायकल पंक्चर झालं. जर तुम्हाला दिवसासाठी पाहिलं असेल तर ही सायकल की नाही 200 रुपये आहे पर डेला. आणखी जर तुम्हाला बाईक पाहिलं असेल ना तर तुम्ही दिवसाचे 400 रुपये भरायचे. या जागेत अजून एक वैशिष्ट्य म्हणजे की नाही इथले जे गावठी कुत्रे आहेत ना त्यांच्या काळात तुम्हाला त्यांच्या नावाचे टॅग दिसले प्रत्येक. इकडे 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 तुझं नाव काय बघूया, इकडे नाव काय बघूया. चेकआउट करावलं आता. एकच दिवस होतो त्यामुळे की नाही हा सगळा एरिया तुम्हाला दाखवता आला नाही. मी प्रयत्न केला तरी तुम्हाला जास्तीत जास्त दाखवायचा, पण खूप मोठा एरिया हा. इथले मेन पॉईंटच राहिला माझा तो म्हणजे की नाही यात्रा गार्डन, जो ऍक्च्युली की नाही आपल्या पंचमहाभूत आहे की नाही ज्यापासून शरीर बनले त्यातल्या प्रत्येक अंगाला वेगळ्या कलरच्या की नाही फुलांच्या बागेनं रिप्रेझेंट करते. तिथनं सुरू होते हे आश्रम. आता फक्त काय करतो, वीरला एक लई भारी स्पॉटला नेणार आहे, जो इथलाच आहे. आणि त्यानंतर मग आम्ही की नाही कोल्हापूरच्या रस्त्याला लागणार आहे. तो स्पॉट आता बघा काय भारी आहे तो स्पॉट. वीरची आवडती जागा म्हणजे आम्ही आलोय गोशाळेला. आश्रमचीच गोशाळा आहे आणि वीरूला आमच्या की नाही गाई म्हशी की नाही अति आवडतात अति. वीरला गाई म्हशी प्राणी एवढे आवडतात की आम्ही त्याला शाकाहारी ठेवलाय. भोसले असून सुद्धा अस्सल खाणारा पाहिजे तो. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा ओढणारा पाहिजे, पण आम्ही त्याला पूर्ण शाकाहारी ठेवलाय. नेहा सुद्धा की नाही लहानपणापासून तिने कधीच खाल्लेलं नाही, ती पण शाकाहारी आहे. आणि मी सुद्धा शाकाहारी आहे भोसल्यांचा असून पण. आपण म्हशी घेऊया, म्हशी तुला. मग आपण अभ्यास करायला नको, तुला म्हशीच घेतो, गाई म्हशी. ओके हो ना. ह्या गोशाळेत की नाही इथं एवढे बेबी हंबा ह्याला दिसल्या की नाही आता काही हालत नसते. आम्ही तासभर तर का हालत नसतो इथनं. आणि लय भारी आहे, लय क्यूट आहे बघा की, केवढीशी आहे बघा की. ए हाय हाय, कशी आहेस तू?
कशी आहेस तू? जा तिला हात लाव जा. विचार कशी आहेस तू? मोठ्या ही इथं आहे की नाही ही ब्लॅक कलरची ही दिसत्या काय एवढीशी कर लय आगाव आहे. अंगावर जायला सगळ्यांच्या खायसाठी आहेच एवढी एवढीशी आहे आगाव. एक नंबर आहे वीर. चला आमच्या आश्रमचा शेवट आमचा खरंच भारी झाला. जाऊया नाही हा जाऊया का? चला बाय हंबा. सो गेले 7 दिवस आम्ही हैदराबाद मध्ये होतो. असं वाटलं की वर्षभर इथं राहिला होतो. या 7 दिवसात केलेले सगळे व्लॉग्स आय होप तुम्हाला आवडलेले असतील. आता मी कोल्हापूरला निघतोय काय. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये कुठल्या तरी चांगल्या. तोपर्यंत साठी बाय बाय. निघूया गणपती बाप्पा.